नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. खूप दिवसातून आपलं एखादं लेक्चर जे आहे तर ते यूट्यूबला अपलोड होतं आहे. सध्या आपण PSR ऑप्शनल असेल, मेन्समधला GS2चा पेपर असेल किंवा प्रिलिम्समधलं पॉलिटीचं सेक्शन असेल आणि essay रायटिंगचा पेपर असेल किंवा मग ॲन्सर रायटिंग याच्यावरती सध्या काम चालू आहे. आणि खूप दिवसातून करंट अफेअर्सशी रिलेटेड काहीतरी आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर मी करंट अफेअर्स अपलोड करणार नाही असं ठरलं होतं किंवा माझं सध्या आता पॉलिटीवरतीच काम चालू आहे. परंतु महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भारतातल्या म्हणजे महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि एक तमिळनाडूतला किल्ला अशा 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. आणि याच्यावरती लेक्चर नाही घेतलं तर मी खूप मोठी चूक करतो आहे असं समजून म्हणून मी हे लेक्चर रेकॉर्ड करतो आहे. खरं तर हा स्वराज्याचा ठेवा जो आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला इव्हन भारताला दिला आहे, तर हा स्वराज्याचा ठेवा आता जागतिक पटलावरती आला आहे. त्याच्यामुळं महाराजांच्या गडकिल्ल्याला एक वेगळी ओळख जी आहे तर ती जागतिक पटलावरती निर्माण होणार आहे. आणि त्या अनुषंगानं हे किल्ले जे आहेत तर ते पुन्हा एकदा नव्यानं जगाला महाराजांचा इतिहास काय होता हे समजावून सांगतील. महाराष्ट्रातल्या या किल्ल्याचं वैभव हे जे आहे तर आता ते जागतिक पटलावरती येऊन हे जगाला माहीत होणार आहे. ही गोष्ट जी आहे सर्व महाराष्ट्रीयन लोकांच्या दृष्टीनं इवन भारताच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आणि तेवढीच एक वेगळी अनुभूती ठरणार आहे. नुकतंच युनेस्कोची 44वी परिषद जी आहे तरी ती पार पडली आणि महाराष्ट्रातले 11 किल्ले प्लस तमिळनाडूतला 1 किल्ला अशा 12 किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या टायटलांतर्गत जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. जर का युनेस्कोने एखाद्या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला तर काय होतं, तर ती जी स्थळं आहेत तर ती जागतिक पटलावरती येतात. जगाला माहीत होतं की असं काहीतरी भारतात वेगळं काहीतरी आहे. याशिवाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याशिवाय युनेस्कोकडून याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वेगळा निधी मिळतो. याच्या देखरेखीवरती युनेस्कोचं लक्ष असतं, याशिवाय तिथल्या गव्हर्नमेंटचं सुद्धा लक्ष असतं आणि याचं संवर्धन संगोपन केलं जातं. आणि त्या दृष्टीनं हे जे किल्ले आहेत तर महाराजांच्या इतिहासाची तर साक्ष देत आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रकारचं नेक्स्ट लेवलचं आर्किटेक्चर त्या काळात उभा केलं होतं, आता हा जो ठेवा आहे तर हा आर्किटेक्चरल ठेवा जगापर्यंत पोहोचणार आहे. त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं लेक्चर आहे. आणि हे जे 12 किल्ले आहेत तर त्या 12 किल्ल्यांची थोडक्यात माहिती मी तुम्हाला एक लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणं हे कोणाचंही काम नाही. त्याच्यासाठी तेवढाच ताकदीचा अभ्यास लागतो, तेवढेच ताकदीचे महाराज तुम्हाला माहीत असले पाहिजेत. परंतु माझ्याकडून जेवढं काही कलेक्शन करता आलं इन्फॉर्मेशनचं तर तेवढं कलेक्शन केलेलं आहे. वेगवेगळे न्यूजपेपर्स असतील किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील तर त्याच्या माध्यमातून हे मी सगळं माहितीचं एकत्रीकरण केले आणि तुमच्यापर्यंत हे मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. बरोबर, तर हे आजचं 42व्या परिषदेबद्दल सुद्धा जाणून घेऊया आणि ह्या 12 किल्ल्याची थोडक्यात माहिती परीक्षाभिमुख मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. 47वें अधिवेशन 6 ते 16 जुलै 2025 दरम्यान पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात आयोजित करण्यात आलं होतं. आणि ह्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते बल्गेरियाचे प्राध्यापक निकोलाय नोनोव. यावर्षी समितीने जगातल्या 10 नवीन सांस्कृतिक वारसा स्थळांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश केलेला आहे. कुठल्या कुठल्या देशातले आहेत ते बघा. पहिली 10 मुरुजुगा सांस्कृतिक परिसर पश्चिम ऑस्ट्रेलियातला आहे. स्थानिक आदिवासींची प्राचीन शिलाचित्रे आणि रॉक आर्ट आहे. कंबोडियातील स्मृतीस्थळं आहेत तुवल स्लेंग, चोउंग एक इत्यादी, जे खमेर रुजच्या अवमानी अत्याचाराची साक्ष देतात. आणि तिसरं स्थळ आहे की जे भारताशी आणि महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, मराठा लष्करी वारसा स्थळे. भारत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित 12 ऐतिहासिक किल्ले विशेषतः सैनिकी स्थापत्य व स्वराज्य संकल्पनेचं प्रतीक म्हणून यांना जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर झिशिया सम्राटांची समाधीस्थळं चीनमधली प्राचीन झिशिया राजवटीशी संबंधित ही स्थळं आणि समाधी आहेत. खुर्माबाद खोरे इराणमधलं आहे. पराग ऐतिहासिक युगातील वसाहती आणि संस्कृतीचे पुरावे आहेत. डायगिड बाय भूप्रदेश कॅमरूनमध्ये आहे. स्थानिक सांस्कृतिक भूमी आणि परंपरेचं द्योतक आहे. माउंट मुलांजे सांस्कृतिक परिसर मलावी पर्वतीय परिसर आणि स्थानिक समुदायाची
आध्यात्मिक नाती तिथं तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मलेशियातील वन संशोधन संस्था उद्यान जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ऐतिहासिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. बांगुच्युआन नदी किनारी कोरीव शिलाचित्रे दक्षिण कोरियातली आहे ती, आणि फाया पुराजैविक भूप्रदेश चाडमधला आहे. तर अशा 10 सांस्कृतिक स्थळांना या परिषदेमध्ये 2025मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे तर तो देण्यात आलेला आहे. आता ही मराठा लष्करी वारसा स्थळं जी आहेत की ज्या माध्यमातून महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि एक तमिळनाडूतला अशा 12 किल्ल्यांना सांस्कृतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 17व्या आणि 19व्या शतकादरम्यान मराठ्यांनी बांधलेले, विस्तारलेले आणि रूपांतर केलेले हे किल्ले किनारी आणि डोंगरावरील लष्करी वास्तुकलेचे एक अपवादात्मक एक्सेप्शनल जाळं दर्शवतात. त्यांनी केवळ व्यापारी मार्ग आणि प्रादेशिक नियंत्रण सुरक्षित केलं नाही तर भारतीय इतिहासातील एक प्रमुख शक्ती म्हणून मराठा साम्राज्याच्या उदयाला देखील चालना दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूगोलाच्या अंगाने जर का इतिहास पाहिला तर तो शिवनेरीतील रायगड या 2 किल्ल्याच्या दरम्यान विस्तारतो. आणि या दरम्यानचा त्यांच्या कर्तृत्वाचा प्रवास शोधू लागलो की अनेक दुर्गच प्रथम समोर येतात. यातीलच 12 गडकोटांच्या भाळी शुक्रवारी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा टिळा लावला आहे. त्याच्यामध्ये शिवनेरी, राजगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि रायगड हे महाराष्ट्रातील, तर तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याची यामध्ये निवड झालेली आहे. प्रत्येक किल्ल्याला वैशिष्ट्यपूर्ण असा भूगोल, दगदगता इतिहास आहे. यातील काही किल्ले शिवपूर्व कालातील तर काही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत. तर याच किल्ल्याची थोडक्यात माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेऊया, अगदी 1 बाय 1. येते लक्षात. तर पहिला आपला जो किल्ला आहे, सोबतच ही जी PDF आहे तर VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्हाला याचे किल्ल्याचे व्यवस्थितपणे HD स्वरूपातले फोटो या PDFच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून तुम्हाला फोटो आणि किल्ल्याची थोडक्यात माहिती जी आहे तर ती उपलब्ध होऊ शकते. पहिला, तटरक्षक सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराच्या रक्षणासाठी उभारलेला हा एक भक्कम जलदुर्ग आहे. ऐन समुद्रात आपल्या 15 बुर्जांनी पाय रोवून बसलेला आहे. हा जलदुर्ग उभारला आणि शिवरायांनी कोकणात सर्वदूर विस्तारलेलं त्यांचं राज्य सुरक्षित केलं. पुढं या सुवर्णदुर्गाच्या साक्षीनेच सरखेल, कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या घराण्याने इथं आपल्याला इतिहास रचल्याचा दिसतो. तटरक्षक सुवर्णदुर्ग आणि सुवर्णदुर्गाचा फोटो तुम्हाला इथं स्क्रीनवरती पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मराठ्यांचं आरमार विजयदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचा जनक म्हणतात आणि ज्यावेळेस तुम्ही भारतीय सध्याच्या आरमारामध्ये जाता तर तिथं तुम्हाला छत्रपती शिवाजीराजांचा फोटो आणि त्यांची राजमुद्रा न विसरता पाहायला मिळते. याशिवाय जो ध्वजात बदल करण्यात आलेला आहे, आता त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्याला अभिमानानं फडकताना दिसते. तर या मराठा आरमाराची एक गोष्ट ऐकायची असेल तर तळकोकणातील विजयदुर्गावर यावं लागतं. अफजलखानाच्या पारिपत्यानंतर विस्तारलेल्या स्वराज्यात कोकणचा मोठा मुलूक सामील झालेला होता. या किनारपट्टीवर शिवरायांचे तब्बल 84 जलदुर्ग स्वराज्याची पताका फडकू लागली होती. किती? 84. नॉट अ जोक. त्या काळात एवढे किल्ले उभारणं काय खायचं काम नव्हतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही किमया करून दाखवली. या साऱ्या प्रदेशाला संरक्षण देण्यासाठी केवळ दुर्ग बांधून चालणार नाही तर त्यांना शक्तिशाली करण्यासाठी आरमार उभं करावं लागणार आणि याच हेतूने मराठ्यांच्या आरमाराची पावले पडू लागली. या साऱ्याचं मुख्यालय होतं विजयदुर्ग. या किल्ल्याच्या साक्षीने महाराजांनी 1664मध्ये पहिल्या मराठी आरमाराची स्थापना केली. कधी? 1664मध्ये. आणि हा विजयदुर्ग फोर्ट आहे. याशिवाय जलदुर्ग, गलबत्ते, लढाऊ जहाजे, त्यांच्या बांधणीपासून ते दुरुस्तीपर्यंतची गोदी हे सारे विजयदुर्गच्या साक्षीने घडू लागलं. वाघोटन खाडीच्या तोंडाशी हा विजयदुर्ग आहे. लक्षात ठेवा. दुर्गाची भौगोलिक रचना, दुर्गाच्या पोटात असलेला खाडीचा भाग, किल्ल्याच्या पुढेत असलेल्या समुद्रातील उत्सकल दगड, कातळ भिंतीचा गूढ प्रदेश आणि या साऱ्यावर नियंत्रण आणि आक्रमण करणारे हे तिहेरी तटबंदीचं बुलंद दुर्ग स्थापत्य, या साऱ्या गोष्टींमुळे विजयदुर्ग त्याच्या नावाप्रमाणे समुद्रावरील लढाईत अखेरपर्यंत अपराजित राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला हा इतिहास पुढे आग्रे घराण्याने शिखरावर नेला. या साऱ्यांचा साक्षीदार म्हणजे हा विजयदुर्ग किल्ला आणि हा असा दिसतोय. न विसरता एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या, बांधलेल्या किंवा त्यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांना भेटी द्या. खरं वैभव आणि खरा इतिहास तुम्हाला तिथं ज्वलंत
जिवंत पाहायला मिळेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे किल्ले जपले पाहिजेत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक ठेवा म्हणून न विसरता याचं संवर्धनही झालं पाहिजे. स्वराज्याची पूर्वा शिवनेरी किल्ला, की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी डोंगराचा वेढ्यात अडकलेला आहे. प्रत्यक्ष शिवनेरी उंच आणि विस्तीर्ण, जणू एखादं नांगरलेलं भलं मोठं जहाज. गडाचा भूगोल जेवढा विस्मयकारी तेवढाच खोल इतिहास. 2000 वर्ष प्राचीन असा हा सातवहनकालीन गड. याच गडावर शके 1551 फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याच दिवशी हा गड पावन झाला. या एकाच घटनेमुळे शिवनेरीला आज केवळ गडाचंच नाही तर एका तीर्थाचं महत्त्व झालेलं आहे. पोटातील बौद्धकालीन लेणी, 7 दरवाजांची मालिका, निजामशाहीकालीन स्थापत्य आणि प्रत्यक्ष शिवजन्मस्थान शिवनेरीवर आलेल्या प्रत्येक पावलाला हा गड असा इतिहास भूगोलातून गुंतवून टाकू शकतो. शिवनेरी किल्ल्याचं हे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवरती शिवनेरी दिसतोय. उत्तुंग साल्हेर गडकोटांचा इतिहास हा भूगोलावर स्वार असतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उत्तुंग जागी बसलेले हे दुर्ग त्यांच्यातील या दुर्गमतेनंच प्रथम थरकाप उडवतात. या दुर्गांच्या देशात नाशिक जिल्ह्यातील साल्हेर हा सह्याद्रीतील सर्वात जागी वसलेला, तब्बल 5140 फूट उंची, आकाशात घुसलेली शिखरे आणि कोसळणारे कडे या भूगोलावर इथं हा महाराष्ट्रातील सर्वोच्च दुर्ग वसलेला आहे. सह्याद्री हीच आमची शक्ती, दुर्गमाता हीच युक्ती, साल्हेरसारखे हे दुर्गम दुर्ग हेच सांगत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बागलान मोहिमेत 1670 या उत्तुंग गडावरही भगवं निशाण फडकवलं होतं. इथं तुम्हाला शिवनेरी दिसतोय आणि वरती तुम्हाला साल्हेर दिसतोय, बरोबर. त्याच्यानंतर आहे पहिली राजधानी राजगड. स्वराज्य निर्माण झालं, मावळ्यांसोबत गडकोट उभे राहू लागले आणि स्वराज्याच्या राजधानीचा पहिला मान पुणे जिल्ह्यातील राजगडाला मिळाला. 3 माच्या आणि बालेकिल्ला असं राजगडाचं रूपच मोठं राजबिंड होतं. राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड. या गडाने महाराजांच्या एकूण 50 वर्षाच्या आयुष्यातील तब्बल 25 वर्षांचा सहवास अनुभवला. शिवरायांच्या सहवासाचे सर्वाधिक भाग्य जिजाबाईंच्या खालोखाल राजगडालाच मिळालं. या गडाने छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म पाहिला, तसंच महाराणी सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफजलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिलं पाऊलही याच राजगडावर ठेवलं. स्वराज्याचं पहिलं पाऊल ते हिंदवी सत्तेचा तो उत्कर्ष सारं सारं या गडानं पाहिले. असा हा राजगड तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंदादीप म्हणजे रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक जीवनपटाचा सुवर्णकाळ अनुभवण्याचं नशीब रायगडाला मिळाले. अगोदरच्या रायरीचे राजांनी रायगड असं नवनिर्माण केलं. राजांचे स्थापत्य विशारद हिरोजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली गडावर तटबुरुजांसह राजप्रासाद, विहिरी, टाकी, तळे, स्तंभ, मंदिरे, नगरपेठ अशी अनेक बांधकामे उभी राहिली. स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीने रायगडावर आकार घेतला. शून्यातून निर्माण केलेल्या या रयतेच्या राज्यात 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळाही याच रायगडाने अनुभवला आणि रायगड पावन झाला. आचाड भूगोल, विलक्षण इतिहास आणि अलौकिक प्रसंगाने रायगड भारावलेला आहे. महाराजांची पायधूळ अनेक गडकोटांना लागली, परंतु रायगडाचे नशीब याबाबत थोडं थोरच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एका गडावर झाला. आपलं 50 वर्षांचं उभं आयुष्य त्यांनी विविध गडांच्या सानिध्यातच घालवलं आणि अखेर आयुष्याचा शेवटचा श्वासही त्यांनी एका गडावरच आणि तो रायगडावर घेतला. रायगडाचं आणखी एक नाव आहे नंदादीप. त्या अर्थाने हा दुर्ग आज महाराष्ट्र भूमीचा नंदादीप म्हणून तेवत आहे. रायगड हा फक्त गड नाही आहे
तर मराठ्यांची अस्मिता, मराठ्यांच्या भावना आणि महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास म्हणून या रायगडाकडं आजही पाहिलं जातं, भविष्यातही पाहिलं जाईल. जोपर्यंत महाराष्ट्र आहे तोपर्यंत रायगड महाराष्ट्राचा नंदादीप म्हणूनच भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत म्हणून आयुष्य राहील. त्याच्यानंतर आहे जावळीचा प्रतापगड. जावळीच्या खोऱ्यातील हा वनदुर्ग प्रत्यक्ष महाराजांच्या आज्ञेने साकारला. भौगोलिकदृष्ट्या या जागेचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि जावळीच्या निबिड अरण्यात इसवी सन 1656 ते 58 या 2 वर्षात प्रतापगड आकारास आला. महाराजांचं द्रष्टेपण पुढच्याच वर्षी इतिहासाला पाहण्यास मिळालं. स्वराज्यावर चालून आलेला सर्वात बलाढ्य शत्रू अफजलखानास महाराजांनी याच गडाच्या घेऱ्यात अडकवलं आणि 10 नोव्हेंबर 1659 रोजी त्याचा वध केला. विजापूरच्या बलाढ्य शक्तीचा हा निपात एका गडाच्या आणि त्याभोवतीच्या जावळीच्या शक्तीच्या जोरावर घडला होता. सामान्य पर्यटक प्रतापगडास भेट देताना या गडाचा इतिहास अनुभवतात, तर त्याचवेळी संरक्षणविषयक अभ्यासक महाराजांची युद्धनीती आणि त्यातील प्रतापगडाची भूमिका याचा विचार करत असतात. हा पन्हाळा आणि त्याच्याखाली हा प्रतापगड आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे परनाल पर्वत पन्हाळा. शिलाहार भोजांचा हा गड कोरीव दरवाजे, सज्जाकोठी, अंबरखाने, अंधार बाव अशा अनेक मध्ययुगीन बुलंद इमारतीमुळे पन्हाळ्याची महती इतिहास गातच होता. त्याचं आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांनाही होतं. यातूनच 28 नोव्हेंबर 1659 रोजी महाराजांनी पहिल्यांदा हा गड जिंकला. ती वेळ होती रात्रीची. महाराजांना गड पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे मशालींच्या उजेडात त्यांनी पन्हाळ्याला डोळे भरून पाहिलं. यावेळी त्यांच्या अंगावर मावळ्यांनी चाफ्याची फुले उधळली. या चाफ्याचं वंशवृक्ष आजही पन्हाळ्यावरती बहरत आहेत. महाराजांनी मावळ्याने एवढेच या गडकोटावरच प्रेम केलं. इतिहासातील सिद्धी जोहरचा वेढा, त्यातून महाराजांची सुटका आणि पुढे पावन उर्फ घोडखिंडीत घडलेला तो बाजीप्रभू देशपांडे यांचा रणसंग्राम, हे सारं या पन्हाळ्यानं त्याच्या हृदयात जपून ठेवले आणि येणाऱ्या भविष्यांसाठी किंवा पिढ्यांसाठी इतिहास म्हणून त्याची एक स्फूर्तिदायी कहाणी सुद्धा आपल्याला या पन्हाळ्यावरती पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे बुलंद लोहगड. पुणे जिल्ह्यातील पवन मावळातील हा लोहगड त्याच्या नावाप्रमाणे पोलादी. दुर्ग स्थापत्यातील विशेषण पाहण्या अभ्यासनासाठी इथं अनेक जण येत असतात. कातळ कड्यावर उभी तटबंदी आणि आत प्रवेश करण्यासाठी भक्कम दरवाजांची मालिका. लोहगडाचं हेच दुर्गमत्व ध्यानी घेत महाराजांनी इसवी सन 1664 सुरतेहून आणलेली लूट या बुलंद लोहगडाच्या सुरक्षेत उतरवली. कुठल्याही गडाची अशी योजकता पाहणंही अभ्यासाचंच ठरतंय. त्याच्यानंतर आहे खांदेरीची लढाई. अलिबाग समोरील खोल समुद्रात असलेली खांदेरी उंदेरी हे दुर्ग महाराजांनी बांधले. स्वराज्याचे भविष्यातील शत्रू हे जमिनीवरून नाही तर समुद्रामार्गे असतील याचं भान राज्यांना अगोदरच आलेलं होतं. त्यानुसारच त्यांनी ब्रिटिश, पोर्तुगीज, डच या विदेशी शक्तींना रोखण्यासाठी जलदुर्गांची साखळीच उभी केली. यातीलच महत्त्वाचा जलदुर्ग म्हणजे खांदेरी. याच्या असण्याचं महत्त्व जसं महाराजांना जाणवलं तसंच त्यातील धोका शत्रूने देखील अचूक ओळखला. या जलदुर्गाचं बांधकाम सुरू झालं. मराठे गड बांधत होते आणि तो पूर्ण होऊ नये म्हणून ब्रिटिश जंजिराच्या सिद्धी त्यावर हल्ले करत होते. या साऱ्या संघर्षातून खांदेरी उभा राहिला आणि ब्रिटिशांच्या कोकणातील वावरावरच बंधनं आली आणि ब्रिटिशांच्या छातीत धस्स करणारा हाच तो खांदेरी. इसवी सन 1679 सालात घडलेल्या या रणसंग्रामाच्या लहरी खांदेरीच्या तटबुर्जावरून अद्यापही वाहत आहेत आणि इतिहासाची साक्ष देत आहेत. त्याच्यानंतरचा गड आहे शिवलंका सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक असलेले दुर्ग जिंकून भक्कम केले तर निवडक नव्याने बांधले. मालवण समोरच्या समुद्रात उभा असलेला देखणा सिंधुदुर्ग अशीच महाराजांनी स्वतः उभं केलेली दुर्ग बांधणी. इसवी सन 1667 हा जलदुर्ग महाराजांनी बांधला. तटापासून आत खोल समुद्रात 1.5 किलोमीटरवर एका बेटावर तब्बल 42 बुरुजांचा जलदुर्ग आकारास आला. या जलदुर्गाचं बांधकाम खुद्द महाराजांच्या देखरेखीखाली उभं राहिलं.
ते होत असताना त्याच्या स्थापत्याची पाहणी करताना त्या ओल्या बांधकामात महाराजांचाच हात आणि पायाचे ठसे उमटले. सिंधुदुर्गाने हे दोन्ही ठसे एखाद्या रावळाप्रमाणे मंदिराप्रमाणे जतन करून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतरचा किल्ला आहे दक्षिण दिग्विजय जिंजी. देश आणि कोकणच्या आश्रयाने वसलेले स्वराज्य हळूहळू आजच्या महाराष्ट्राबाहेर विस्तारलेलं. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तर मराठ्यांनी थेट तमिळनाडूतील तंजावर जिंजीपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. यातील जिंजीला तर दुसऱ्या राजधानीचाच दर्जा देत भक्कम केलं. धोरणी अशी आखली त्याचा फायदा पुढे स्वराज्य रक्षणाला झाला. औरंगजेब ज्यावेळी दक्षिणेत स्वराज्यावर चालून आला त्यावेळी रायगडावरून निसटलेल्या छत्रपती राजाराम महाराजांबरोबर या जिंजी किल्ल्यावर आश्रय घेत हिंदवी स्वराज्याचा लढा पुढे सुरू ठेवला. आणि याच 12 किल्ल्यांना आज युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळं स्वराज्याचा ठेवा जागतिक पटलावरती आलेला आहे आणि जगाला महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा समजून घेण्याची संधी या किल्ल्याने दिलेली आहे. तर हे वैभव जे आहे तर आता महाराष्ट्र, भारत त्याचबरोबर जगही जतन, संवर्धन आणि येणाऱ्या पिढ्यासाठी संरक्षित करून ठेवणार आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. हा स्वराज्याचा ठेवा एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आपणही जपणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी तो संरक्षित करून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. एका वेगळ्या पटलावरचा हा वेगळा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर येतोय. ही एक मराठी माणूस म्हणून, एक महाराष्ट्रातला माणूस म्हणून माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत हा महाराजांचा, मराठ्यांचा इतिहास नक्की पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. लेक्चर कसं वाटलं नक्कीच मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमचं काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.